मग तक्रार करू नकोस. एकदाची फाईल बंद झाली तर ती पुन्हा उघडली जाणार नाही. अचानक मला माहीत नाही काय झाले की मी सर्व काही सांगितले. त्या चौघांबद्दल माझ्या मनात प्रचंड द्वेष होता. मी म्हटले की त्यांना फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे. माझे रिपोर्ट लिहून घेतले. माझे म्हणणे ऐकून तो पोलीस अधिकारी मला म्हणाला, मॅडम बघा, अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक कोण आहेत याची तुम्हाला कल्पना नसेल. अहो, तो काही सामान्य माणूस नाही. तो एका मोठ्या नेत्याचा मुलगा आहे. कोणी वकिलाचा मुलगा. तो एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. तिथे सर्वसामान्यांसाठी काम नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासोबत जे काही झाले ते विसरून जा असे म्हणत त्यांनी अत्यंत तुच्छतेने डोळे दाबले. चेहऱ्यावरचे हसू लपवण्याचा तो प्रयत्न करत होता, पण त्याचा दृष्टपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे ऐकून माझी आई घाबरली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कुणावरच गुन्हा दाखल करायचा नाही. त्यावेळी मीही गप्प बसले. पण माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरू शकत नव्हते. रात्री झोपताना ओरडायला लागले तर आई जागी व्हायची. मी तर एकदम वेडी झाले होते. मी 2 महिने माझी संवेदना गमावले. नंतर हळूहळू मी पुन्हा जिवंत होऊ लागले. आयुष्य म्हणजे काय, मरणापेक्षा ती चांगली शिक्षा होती. कारण माझ्यासोबत काय झाले हे सर्व परिसराला कळून चुकले होते. परिसरातील सर्वांना माहीत होते, पण सर्वजण मूक प्रेक्षक बनून राहिले. मला माझ्या शाळेच्या नोकरीतूनही काढून टाकण्यात आले. मी जेव्हा त्या परिसरातून जात असे तेव्हा स्त्रिया आणि पुरुष मला पाहून माझ्याबद्दल बोलू लागायचे. माझ्याकडे तिरस्काराने आणि न्यूनगंडाने बघायचे, जणू काही माझी चूक आहे. तरी मी निर्दोष आहे. मला माहीत होतं की आता कोणीही मला बायको म्हणून स्वीकारणार नाही, कारण सगळ्या परिसराला माझ्याबद्दल माहिती झाली होती. आई म्हणाली की हे घर आणि तुझ्या वडिलांचे दुकान विकून दुसऱ्या शहरात आपण जाऊ. मी म्हटले, मी ही जागा सोडू शकत नाही. तुला माझी चूक वाटते का? माझी आई रडायला लागली आणि म्हणाली, मला माहीत आहे की तुझी चूक नव्हती, पण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात स्त्रियांनाच दोष दिला जातो. त्या पोरांना कोणी काही करणार नाही, पण आपल्याला विनाकारण मारलं गेलं. कदाचित शहर बदललं तर तुझे लग्नही जुळेल. तू लग्न करून नव्या घरात सुखी राहशील. मी म्हणाले, लग्नानंतर माझ्या पतीला हे कळले तर काय होईल याचा विचार केला आहेस का? हे ऐकून आई पुन्हा रडू लागली आणि म्हणाली, तुमचे 2 भाऊ लोकांमध्ये जायलाही घाबरतात. लोक त्यांना विचित्र प्रश्न विचारतात. यावेळी मला किती वेदना होत होत्या ते मी समजू शकत होते, पण मी हिंमत हारली नाही. कारण माझ्या पाठीशी कोणीच उभं राहिलं नाही. पण माझ्या आत त्या पोरांच्या सुडाची आग भडकली होती. माझ्यावर झालेला अत्याचार मी विसरू शकत नाही. मी माझ्या वडिलांचे दुकान विकले, ज्याचे भाडे आम्ही मिळवायचो आणि आमच्यासाठी घरात राहणे सोपे झाले होते. ते दुकान विकून मी आईला पैसे दिले आणि स्वतः पोलीस प्रशिक्षणासाठी गेले. प्रशिक्षणादरम्यान कुठलेही अवघड काम असायचे तेव्हा मला वाटायचे की माझ्यासमोर ती 4 मुले आहेत आणि माझे ध्येय कधीच चुकले नाही. मी स्वतःला दगड बनवले होते. कोणत्याही प्रकारची समस्या आता माझ्या शरीरावर परिणाम करणार नाही. प्रशिक्षणानंतर मी ड्युटीवर रुजू झाले तेव्हा मी चांगल्या पोस्टवर होते. 2 वर्षाच्या मेहनतीनंतर मी ते स्वतः बनवले होते. कोणतेही प्रकरण माझ्या हाती आले की ते पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसत नव्हते. माझे अधिकारी माझ्यावर खूप खुश होते. एकदा मला बलात्काराच्या खटल्यात पाठवण्यात आले तेव्हा एका महाविद्यालयीन मुलीवर 3 मुलांनी बलात्कार केला. मी ताबडतोब त्या मुलीकडे हॉस्पिटलमध्ये पोचले आणि तिची अवस्था बघून मला स्वतःचीच आठवण येऊ लागली. ती रडत होती. तिचे आईवडील असहाय्यपणे अश्रू ढाळत होते आणि पोलीस इन्स्पेक्टर तिला तसाच धमकावत होता. मी एकदा घाबरले होते. तो म्हणत होता की त्या पोरांचे हात खूप वरपर्यंत आहेत, त्यामुळे जर तुम्हाला त्यांच्यावर केस करायची असेल तर नीट विचार करा, कारण आजपर्यंत त्या पोरांना कोणी पकडू शकले नाही. मी येऊन इन्स्पेक्टरजवळ उभी राहिली. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने वळून मला पाहिले तेव्हा त्याने पटकन मला नमस्कार केला, कारण तो माझा कनिष्ठ होता. मी म्हणाले, गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी फिरतात आणि अत्याचारितांचे गाऱ्हाणे ऐकणारे कोणी नाही, म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी तुम्हाला इथे पाठवले आहे का? तो म्हणाला, मॅडम, त्या पोरांचा राजकारणात खूप प्रभाव आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? मी म्हणाले, मला कायदा शिकू नका, समजून घ्या, FIR लिहा. मी त्या मुलीला म्हणाले की मी तुला पूर्ण न्याय मिळवून देईन,
पण तू मला त्या मुलांचं वर्णन सांग, ते कोण आहेत ते सांग. त्या मुलीने घाबरतच सगळा प्रकार सांगितला. तिचे आईवडील आम्हाला वारंवार सांगत होते की कोणताही गुन्हा दाखल करू नका, पण मी त्यांना आश्वासन दिले की तुमच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल. मी तपास सुरू केला तेव्हा 33 मुलं होती ज्यांनी काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत घाण कृत्य केले होते. त्यावेळी ते 20-21 वर्षाचे होते, पण आता 7 वर्ष उलटून गेली होती आणि त्या मुलांना बघून माझे रक्त उसळले. या तिघांविरुद्ध मी अटक वॉरंट काढले आणि त्यांना अटक केली. त्यापैकी एकाचे वडील मोठे वकील होते, दुसऱ्याचे वडील मोठे व्यापारी होते आणि तिसऱ्याचे वडील राजकारणात काही किरकोळ पदावर होते. जेव्हा मी केस हाताळली आणि त्यांना हातकडी घालून पोलीस ठाण्यात नेण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितले की तुला खूप पश्चाताप होईल आणि तुझी बदली होईल. दुसरा म्हणाला की मी तुला नोकरीवरून काढून टाकेल आणि तिसऱ्याच्या मनातही असाच विचार होता. पण मी म्हणाले, कायदा सर्वांसाठी समान आहे. कोर्टात जाऊन बोला, तू पण तोच आणि मी पण तीच आहे आणि बघू यावेळी कोण जिंकतं. आता मनातून भीती निघून गेली होती. मी आता कमकुवत मुलगी राहिली नव्हती. उलट मी माझ्यातील ही कमकुवतपणा दूर करून तिचे ताकदीत रूपांतर केले होते. मी तिन्ही पोरांना अटक करून तुरुंगात टाकले होते. त्यांच्या विरोधात FIR लिहिली होती. त्यामुळे ते न्यायालयाच्या दबावाला तोंड दिल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नव्हते. मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितले की मला त्यांना रिमांडमध्ये घ्यायचे आहे. माझे म्हणणे ऐकून अधिकारी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, पहा, आम्हाला वरून फोन येत आहे. आम्ही त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाही. मी म्हणाले, हाच आपला प्रॉब्लेम आहे. आपण पोलीस खूप मेहनत घेतो, झोपेशिवाय रात्र घालवतो आणि लोकांना शांती आणि आनंद मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो, न्याय मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि हे वरून आलेले कॉल आपली सर्व मेहनत वाया घालवतात. तो म्हणाला, बघ, तुझं काम त्यांना अटक करायचं होतं, ते तू केलंस. कालच त्यांना मोठ्या तुरुंगात पाठवलं जाईल. तुझी ड्युटी तिथेच संपली. मी हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या 3 गुन्हेगारांना पोलीस व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांच्यासोबत 2 पोलिसांना बसवले. मी समोरच्या मित्राच्या सीटवर बसले आणि माझ्यासोबत एक पोलीस होता जो पोलीस जीप चालत होता. ज्या तुरुंगात आम्हाला त्यांना हलवायचे होते ते इथून खूप दूर होते. साधारणतः 2 तासाचा प्रवास होता आणि मध्येच निर्जन रस्ता होता. अधिकारी म्हणाले, बघा, हे कैदी पळून जाऊ नये. मी म्हणाले, निश्चिंत राहा. जोपर्यंत हे मुले माझ्या हाताखाली आहेत तोपर्यंत प्रश्नच उद्भवत नाही. हे पळून निघून जातील. माझ्या अधिकाऱ्याने मला थम्सअप दिले आणि म्हणाले, शबास, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्या जीपच्या पुढच्या सीटवर बसले. निर्जन रस्त्यावरून प्रवास सुरू झाला की अंधार सुरू होतो. मला माहीत होते की आम्ही काही अंतरावर गेल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला वाचवायला कोणीतरी पाठवले असेल, जो अंधाधुंद गोळीबार करून आपल्याला मारून टाकेल. तो काही हालचाल करण्या मी माझ्यासोबत बसलेल्या पोलिसांना गाडी थांबवायला सांगितली. मला पाहून ते पोलीसही आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, का मॅडम, तुम्ही इथे गाडी थांबवायला का सांगितली? त्याने गाडी थांबवली. मी गाडीतून खाली उतरले आणि मागचे दरवाजे उघडले. दोन्ही पोलीस माझ्याकडे बघू लागले आणि म्हणाले, मॅडम, तुम्ही गाडी इथे का उभी केली आहे? मी त्यांना सांगितले की मला वरून ऑर्डर मिळाली आहे. मग मी म्हणाले, या मुलांची हतकडी उघडा. मग हे ऐकून पोलीस हतकड्या खोलू लागले. मी तिन्ही मुले खूप आनंदी दिसत होती, कारण तो विचार करत होता की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी फोन केला होता, तो आता इथून पळून जाईल असा विचार करू लागला. गाडीतून खाली उतरताच मी म्हणाले, पळा, जमेल तितक्या लांब पळा. जर तुम्ही माझी गोळी टाळू शकलात तर तुम्ही जिवंत वाचाल, नाहीतर तुम्ही एन्काउंटरमध्ये मारले जाल. हे ऐकून ती मुलांचे चेहरे फिकट पडले. ते माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, माझ्याकडे इतक्या जवळून पाहू नकोस. असे नको व्हायला की तुम्ही लोक मला ओळखाल. मला तुम्हाला ओळख करून द्यायची नाही, पण बदला म्हणजे बदला असतो. एकदा तुम्ही लोकांनी माझ्यासोबत अशी चूक केली होती ज्यात माझी काही चूक नव्हती. तो म्हणू लागला, तुला काय म्हणायचे आहे? आम्हाला समजले नाही. मी त्याला अपार्टमेंटचे नाव सांगण्यास सांगितले आणि म्हणाले, तुला लिफ्ट आठवते का? हे ऐकून तिघांचाही रंग बदलला. मग मी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. मी त्यांना धावायला सांगितले. ते धावू लागले. ते थोडे अंतरावर धावले होते तेव्हा मी तिघांवर गोळ्या झाडल्या आणि माझ्या हातावरही गोळी मारली. हे बघून तिघेही पोलीस चकित झाले आणि म्हणाले, मॅडम, हे काय तुम्ही केले? मी म्हणाले, काही नाही. आपण म्हणू की त्यांनी कार थांबवली होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या वडिलांनी पाठवलेले हत्यार आधीच त्यांच्याकडे होते. आपण सांगू की त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावरही गोळीबार केला.
तो चकमकीत मारला गेला. माझे म्हणणे ऐकून ते 3 पोलीस हसायला लागले आणि मग वर्तमानपत्रात बातमी छापून आली. त्याच्या वडिलांना समजले होते, पण माझ्यापर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही. पण मी अजूनही 4थ्या मुलाचा शोध घेत होते, ज्याला मी थप्पड मारली होती. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मलाही त्याच्याकडून बदला घ्यायचा होता. त्या मुलाची माहिती काढायला लागल्यावर कळाले की हा मुलगा सुद्धा मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा होता, पण तो एका पायाने अपंग झाला होता. माझ्या देवाने त्याचा बदला घेतला आहे हे ऐकून मला हायसे वाटले. एकदा मी एका मंदिरासमोर ड्युटी बजावण्यासाठी गेले असताना माझी नजर एका मुलावर पडली, जो आपल्या व्हीलचेअरवर बसलेल्या गरीब लोकांना काहीतरी वाटप करत होता. काही वेळाने तो मोठ्याने रडू लागला आणि प्रार्थना करू लागला की त्याने एका मुलीवर भयंकर गुन्हा केला आहे. मी याआधी कोणत्याही मुलीशी असे केले नव्हते, पण जेव्हा तिने मला थप्पड मारली तेव्हा मला राग आला आणि माझ्या 3 मित्रांनी मला भडकवले आणि त्यांच्या चिथावणीवरून मी माझ्या अपमानाचा बदला माझ्या मित्रांसह त्या मुलीचा बलात्कार करून घेतला. काही दिवसांनी मी खूप चुकीचे केले. अपघातात मी अपंग झालो. मी त्या मुलीचा खूप शोध घेतला, जेणेकरून मी तिची माफी मागू शकेन, कारण मला समजू शकते की ती कोणत्या त्रासातून गेली असेल. आणि गेली 7 वर्षे मी रडत रडत माफी मागत आहे. पण या अपघाताने माझा आनंद आणि शांतता नष्ट झाली आहे. मला रात्री झोप येत नाही. मला त्या मुलीचे अश्रू आणि तिचा रडण्याचा चेहरा दिसून येतो. तिच्या असहाय्य डोळ्यांनी माझी शांतता, माझी झोप आणि माझे जीवन दयनीय केले आहे. जर तिने मला माफ केले तर मला मरणे सोपे होईल. त्या मुलाचे बोलणे ऐकून मी मागे उभे होते आणि माझ्या मनाला शांती मिळाली. मी आकाशाकडे पाहिले आणि हसायला लागले की अशा माणसाची शिक्षा अशीच असावी की तो प्रत्येक क्षणी मरत राहील. या माणसाच्या अवस्थेची मला जराही दया आली नाही, कारण त्यावेळी लिफ्टमध्ये असलेल्या त्यालाही माझी दया आली नव्हती. देव सर्व पाहतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा चांगला बदला तो घेतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.